2 मिनिट आहेत, 3 टोटल 3 मिनिट आहेत बघा. इथं 2 तेव्हा नीट जाऊन दे, जे केलंय तेच येऊन दे. शेर घायल है पर उम्मीद है की किरणे अभी तक जागी हुई है. मला चाय पितो तरी चाय पिऊन पण झोप येते मला. 9ला कोण चहा पिता काय? मी पितो चाय. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द माय अनदर व्लॉग. तर गाईज आज परत घेऊन आलेलो आहे मी तुमच्यासाठी एक नवीन व्लॉग. आणि आता सकाळचे वाजलेले 10 गाईज, आणि आता आपण रेडी झालेलो आहे आज कॉलेजला जायला. कारण गाईज आज पण आपला पेपर आहे आणि आज आपला 5वा पेपर आहे. तर आज आपला गाईज ऍडव्हान्स DBMS म्हणजे ऍडव्हान्स डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टम या सब्जेक्टचा पेपर आहे. तर चला निघूया आता आपण पेपर द्यायला. आता 10 वाजल्यात आणि आपला टाइम झालेला आहे निघायचा. चला निघूया फटाफट, टाइम नको व्हायला. बघा सकाळ सकाळी येऊन सरतायत. 2 मिनिट आहेत, 3 टोटल 3 मिनिट आहेत बघा. इथं 2 आहे आणि इथं 3 टोटल 3 मिनिटात करतायत सकाळ सकाळी. उंट पण दिसला आपला सकाळ सकाळी. इथं काय म्हणजे कोणी उंट आणलं काय आज दिसला, सरतायत मस्त वगैरे. चला जाऊ आता. पण आलो इथं आता, तर इथं आपल्याला 5 मिनिटात लागेल जायला. काय तुम्हाला खाली खाली जागा दिसते ना बघा, तिथून पूर्ण एवढी जागा आहे ना. इथं ऍक्च्युली शेती करतात पालेभाज्यांची. तर आता यांनी पेरणी केली वाटतं, त्यामुळे अजून पीक आले नाही. तेव्हा ते तिथं हे खातायत, कबूतर बघा काय खातायत, तेच खात असेल पालेभाज्या. दिसतात ते तुम्हाला, कबूतर आहे बघा. तर तिथं ते खातायत ती लोक, काय काय माहिती खातात. तर इथं ऍक्च्युली शेतीच करतात. इथं रेल्वे बाजूला पालकची शेती, तर चांगलं काम आहे यांचं. गव्हर्नमेंटच्या जागेवर शेती करतात. हे बघा पूर्ण पक्ष्यांचा थवा बघा कसे उडाले एकदम. आता आपण जाऊ इथून दिव्याला. दिव्यावरनं आपली ट्रेन आहे 10:49 वाटतं. तर ती पकडून जाऊ आपण आपल्या भिवपुरी स्टेशनला. आणि आज काय जरा आज पण नाही सोबत, तो लवकर गेलाय थोडा. तर आपल्याला लेट झालाय ऍक्च्युली. तर मला मेसेज केला की लवकर जाऊया आज, पण मी झोपूनच लेट उठलो. कारण काही सकाळीचं खूप जागरण होती, कारण लेट नाईट स्टडी केली. तर मी सकाळीच झोपलेलो, म्हणजे 5 का 6ला झोपलेलो मी. आणि आता लगेच उठलोय 9:30ला. आणि आता रेडी होऊन डायरेक्ट झालो कॉलेजला. तर काही झोप तर काय होत नाही आपली. जोपर्यंत पेपर चालू आहे तोपर्यंत झोप काय झालेली नाही पूर्णपणे. असं निवांतपणे कधी झोपलो नाही. तर चला आज आपला पेपर झाल्यावर ते पण करू आपण. आज फुल आराम करूया. चला आता इथून जाऊ आपण दिव्याला फटाफट. बघा आता आपण फायनली दिवा स्टेशनला. आणि आता इथून आपली ट्रेन आहे. आणि आता आपण 15 मिनिटं पहिलेच पोहोचलोय. आज जरा लवकर पोहोचलो, नंतर रोज टाइमवर पोहोचायचो, पण आज 15 मिनिटं आपण लवकर पोहोचलोय. तर आता येईल आपली ट्रेन, 15 मिनिटं वेट करू. जाऊ इथं मस्तपैकी भुकूया आणि बसल्या बसल्या अभ्यास पण करूया. ट्रेनमध्ये बसल्यावर अभ्यासाला येईन. आता थोडा मोबाईल बघतो. चला भेटूया आता आपण परत कॉलेजला डायरेक्ट. तर गाईज आता आपण फायनली कॉलेजला पोचलेलो 12:30ला. त्यानंतर मग अभ्यास केला. तर आता आपला अभ्यास झालेला नाही. आता 2 वाजलेले आहेत. तर गाईज आता आपण जाणार पेपरला. आणि गाईज लास्टचा पेपर आहे, तेव्हा नीट जाऊन दे, जे केलंय तेच येऊन दे. आता गाईज केलंय ते येत नाही आणि वेगळंच भलता यायचा तर प्रॉब्लेम होतो. तर गाईज चला जाऊ आता आपण. 2:30ला पेपर आहे आपला. तर आता 2 वाजलेत. अर्धा तास पहिलेच जाऊ मस्तपैकी, बघू काय सीन आहे तिकडं. चला अभ्यास तर झालाय, पण केलंय ते आलंच पाहिजे, परत प्रॉब्लेम होईल आपला. चला जाऊ आता. राज तर गेलाय आधीच. तर आपण चाललो. मी एकटाच अभ्यास करत होतो बघा इथं मस्तपैकी आपल्या कॅम्पसला. तर इथं काय जरा मस्त वाटतं, नेचर आहे, झाडं बिड आहेत अभ्यास करायला. अभ्यास करत होतो. चला मग आता जातो फटाफट पेपरला. तर तुम्हाला डायरेक्ट भेटेन मी 5:30ला. 2:30ला पेपर आहे, तर 3 तास हा पेपर मस्त बसून लिहितो. चला गाईज बाय, भेटूया आपण आता संध्याकाळी. गाईज फायनली आता आमचा पेपर झालाय जेवण, आणि पेपर 1 नंबर गेलाय. हे बघा आता आम्ही कॉलेजवरनं निघालोय.
पेपर गाईज एक नंबर गेलाय. चला आता मित्रांना विचारू पेपर कसा गेलाय. गाईज सौरभची हालत खराब आहे. काय सौरभ, काय झालं तुला? लय लोड घेतला का? तब्येत खराब झाली पेपराची. थंडी टाइम झालाय काही थंडी टाईप झाला गाईज. थंडी खूप आहे गाईज. मग आता काय प्लॅन? शेर घायल है. अरे डायलॉग होता कधी, शेर घायल है पर उम्मीद है कि किरणें अभी तक जागी हुई है. झाली आता, संपलं आता सर्व. हो गया पेपर हो पेपर हो गया. गया गाइस. अभी अभी किधर फिर? अभी गाँव जाने का प्लान. पुणे चलो बाबा. गाइस अभी पुणे जाएगा. काय गेला पेपर? ऑल क्लिअर आहे. एक पण नाही काय पोरं ऐकलेलं आहे. ते चीटवर चीट, नुसते चीटवर चीट. आणि आपला सिद्धेश भाऊचा कसा गेला? सिद्धेश भाऊ कसा गेला पेपर? काय लिहिलंच नाही. सर्व पेपरात असाच बोलतो. पेपरातनं बाहेर निघतो 5ला घेतले. आणि बोलतो पेपर काहीच लिहिला नाही आणि काही सप्लिमेंट घेऊन येतो. किती सप्लिमेंट लावल्या? किती सप्लिमेंट लावले? आणि हा प्रूफ आहे, त्याच्याच वर्गात असतो. 5 केट गाईज पेपर असा झाला आता आमचा मस्तपैकी. आता आम्ही चाललो घरी आणि आता मस्तपैकी कधी यायचं आता कॉलेजला? झाला आता महिनाभर सुट्टी काय. आता काय कॉलेज येत नाही. आता 24 ला पेपर आहे माझा आणि 10 ला डिसेंबरला. मग अभ्यास करा. अभ्यास करायचा अभ्यास. गाईज हा लक्षात 5 दिवस कॉलेजला येते. 5 दिवस. हालत खराब झाले, सर्दी झाली. आता कधी आहे? आता आज घरी. आता डायरेक्ट 24 ला पेपर आहे. 2 दिवसाचा गॅप आहे. झोपणार. मग अभ्यास कोण करणार? सिद्धेश. अरे आज झोपणार मी. उद्या अभ्यास करणार. अरे रात्रीची माझी झोप उडाले. अर्धा दिवस भेटतो घरात जायपर्यंत वाजतात 9. 9 वाजल्यानंतर काय करणार? झोपणार. गेले मी पहिला चाय पितो. तरी चाय पिऊन पण झोप येते मला. 9ला कोण चाय पिता काय? मी पितो चाय. 9ला जेवायची वेळ असते, चाय पितो काय? पितो आणि 11ला जेवतो. अभ्यासाला बसलो, डायरेक्ट अलार्म लावून झोपलो. सकाळी डायरेक्ट 5ला उठून 1 तास अभ्यास केला. परत 6ला निघालो आपली पहिली ट्रेन पकडायला कर्जतवाली. काय त्याचा बुक फुल जोरदार शेड्यूल आहे. एवढा आपला खतरनाक शेड्यूल नाही. काय आपण ऑल क्लिअर आहे, त्यामुळे आपल्याला टेन्शन नाही. आणि आता पण आपण ऑल क्लिअरच निघणार. तू निघणार आहे का नाही? नाही मी 5 केटी वाला माणूस आहे. अरे मग यावेळी निघशाल इकडे काय? बघ, माझं कंटिन्यू 3ऱ्या सेमिस्टरला पण 5 केट्या, 4थ्या सेमिस्टरला पण 5 केट्या. ह्या टायमाला माझा प्रयत्न असा आहे की एक केटी लागून दे. 1 केटी नाही, 2-3 केट्या तर लागणारच आहे आतापर्यंत. पण कमीत केट्या आणि सेकंड इयरच्या केट्या कमी करायच्यात. कारण आपल्याला पुढच्या वर्षात जायचंय 4th इयरला जाण्यासाठी सेकंड इयरच्या केट्या क्लिअर करायच्यात. बघा काय जसा शेड्यूल आहे, पूर्ण प्लॅनिंग करून या. आणि हे वाले पेपर फक्त नुसतं काय प्लॅनिंग करतात, अभ्यास काय करत नाही. आम्ही रोज येतो अभ्यास करायला भेटत नाही. नुसता कॉलेजला रोज येतात आणि पेपरात चिठ्ठ्या घेऊन जातात. म्हणून ही हालत आहे यांची. बरोबर ना? दाखव चिठ्ठ्या, दाखव. हे बघा काढच नाही भेटले. ही आजच्या पेपराची चिठ्ठी काही काढायला आपल्याला भेटलेला आहे कॅम्पस मध्ये आपला अब्दुल कसा गेला आजचा पेपर? प्रत्येक दिवसासारखं आज पण दिवशी हागलो आम्ही. एवढं बेकार हागलो की 5 मार्क सुद्धा नाही दिलं आम्ही पेपर. काय बोलतो, एवढा खराब गेला पेपर? सिरियसली सांगतोय, 5 मार्काचं पण नाही दिलं. आमची फाटून हातात आलती म्हणून नाही लिहिलं आम्ही. तर नेक्स्ट सेमला गाजू पेपर. याला पण मागं पाडू. टॉप 3 मध्ये लिस्ट मध्ये तो टॉप 39 मध्ये येऊ 100%. काय मग तू केला काय पेपरात बसून 3 तास? भाई बसून राहिलो, फक्त बसून राहिलो. बसून कोणाला बघत होता? बसून पेपर बघत होता, प्रश्न वाचत होतास का? ते थेरी नाहीत का भाई आन्सर पेपरच्या साईडला मेन पेजला तेच लिहिले. ते इन्स्ट्रक्शन बोलतोय काय? इन्स्ट्रक्शन लिहिले, ते इन्स्ट्रक्शन लिहून आलाय. मॅम याला चांगलेच मार्क देईल. आणि मग आता काय प्लॅन? आता पेपर संपले आपले. पेपर संपला आता निघतो पुण्याला आम्ही. मग आता कधी भेटू आपण? आता भेटू डायरेक्ट रिझल्टला बोलते 2 महिने. 2 महिने काय डायरेक्ट? 1 महिना नाही का, 2 महिने? रिझल्ट आला तर काय आता सर्वच गावी जाणार इकडून. आता आपला भिवपुरी स्टेशन मध्ये जेवढे मित्र राहतात सर्व खाली होणार, सर्व गावाकडे जाणार, कारण आता पेपर संपलेत. तर चला आता आपण पण जाऊ. बस पकडतोय अजून चालत कॉम्पसलाच आहे. आता आपण फायनली पोहोचलोय भिवपुरी स्टेशनला. आणि आता मी भिवपुरी स्टेशनवरून डब्बा खाल्ला. आपला डब्बा आणलेला तर सकाळी खाल्ला नव्हता. एक वडापाव खालता सकाळी कॉलेजला जाताना, आणि मग बाकी काहीच नव्हता खालता. आणि आता जेवलोय मी, थोडा बरा वाटला. पोट दुखत होता सकाळपासून. तर काय आता बघू शकता इथं अंधार बघा केवढा झालाय, काय दिसत नाही समोरचा. आणि आता फक्त 6:30 वाजल्यात. 6:30 वाजता असं वाटतं की फुल रात्र झाले. आता काय आता आपली ट्रेन आहे 6:37ची.
आता 4-5 मिनिटं आहेत, मग त्यानंतर आपली ट्रेन येईल. मग जाऊ आपण कळव्याला. चला तर बघू आपली ट्रेन कधी येते. तर काय आता आपण फायनली जाऊन पोचलोय कळवा स्टेशनला. मी काय आज येत होतो ट्रेन मध्ये, तर पूर्ण 1.5 तास उभा राहून आलोय. एवढी ट्रेन मध्ये गर्दी होती, बसायला जागाच भेटली नाही. आणि वरून एकतर रात्री आपली झोप पण नव्हती झाली, आणि वरून ट्रेन मध्ये पण बसायला नाही भेटणार. तुला हालत खराब झाली, खूप दमलोय. बघू आता घरी जाऊन काय होतं. आता का खूप दमलोय, असं झोपीन घरी जाऊन, असला झोपीन काय. पूर्ण 10 दिवस पेपराचा नाईट स्टडी केली आपण, त्यामुळे पूर्ण वाट लागले झोपेची. तर चला जाऊ आता फटाफट घरी, आणि घरी जाऊन झोपूया. काय माहिती या ट्रेनला कशी गर्दी होती. तर रोज त्याच ट्रेनने यायचो पण एवढी गर्दी नसायची, बसायला भेटायचं. पण याच ट्रेनला गर्दी होती. बघा आता चाललोय आपण. काय आज तर एकट्याने जाणार आहे, चालायची तर हिंमत नाही, फुल एनर्जी लो आहे. चला जाऊ आता, रिक्षाच काय जाऊ घरी फटाफट. खूप थकलो, तुम्हाला सांगू नाही शकत मी. तर गाईज आता फायनली मी आलो कॉलेजवरनं घरी, आणि गाईज आता फ्रेश ब्रेश झालो फुल, आणि आता खूप थकल्यासारखं होत आहे. तर आता जेवून डायरेक्ट झोपेन गाईज, कारण आज आपला लास्टचा पेपर होता. आता काय अभ्यास बिभ्यासचा काही टेन्शन नाही. आता जेवतो गाईज मस्तपैकी, आणि झोपतो मस्तपैकी ताणून. तर ते आता सकाळी लवकर उठेन, सकाळी लवकर बोलतोय, सकाळी डायरेक्ट उठेन. तर आता वाजलेत 10, तर मी तर जेवेन बिवेन, आणि मग नंतर लगेच डायरेक्ट बेशुद्ध पडेल गाईज बेडमध्ये. तर चला गाईज, आणि या व्लॉगला पण गाईज आपण इथं एंड करूया. हा व्लॉग गाईज तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला गाईज विसरू नका. भेटूया आपण पुन्हा एकदा अशा नवीन व्लॉगमध्ये. आजसाठी गुड नाईट, गुड बाय अँड स्वीट ड्रीम गाईज.